Hey,
थोडं बास कमी करा. रामकृष्ण रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने.
द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का म्हणते आधी परिमिन तुके हरी परिमिन तुके हरी भक्ती परिमिन तुके हरी भक्ती जन्म हो का म्हणते आधी परिमिन तुके हरी भक्ती परिमिन तुके हरी भक्ती परिमिन तुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती हे शिगावे पुरता नाम म्हणे कमलापती हेच जावे पुरता पुरते हेच जावे पुरता पुरते हेच जावे पुरता पुरते वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा
Thank you.
जरा उचलते हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीत सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परिमी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नाम म्हणे कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस स्तुन्वन्ति दिव्यस्तवेर वेद सांग पद क्रमोपनिषदे गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यशान्तन्न विदुःसुरा सुरगना देवाय तस्मै नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी तया चिटिका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते अनिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा खलावंद जीवो धरावधार तारम कलंकांक तेजादि कामोदि वक्रम कलानीशवादापनोदार हे दीक्षम समाधिस्थमूर्तिं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू
मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए स्वराज्याचे संस्थापक आपल्या सर्वांचे हृदयामध्ये स्थान असणारे शिवछत्रपती शिवरायांच्या चरणावरती प्रथम मी नतमस्तक होतो. तसेच धर्मवीर संभाजीराजे यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होतो. कारण शिवछत्रपतींचा जन्म नसता तर हा कीर्तन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला असता. धर्माची संस्थापना ज्यांनी धर्म जागृत ठेवला असे शिवछत्रपती शिवराय यांना मी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी हा गेली 5 वर्षापासून विद्यार्थी शिक्षक कीर्तन महोत्सव दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी जो अविरतपणे चालू आहे, गेल्या 4 वर्षापासून हे 5वं वर्ष आहे. आणि या उपक्रमाची निर्मिती ज्यांनी हा उपक्रम चालू केला असे सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर यांना मी साष्टांग प्रणिपात. कारण पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेतील, म्हणून त्यांनी हा अतिशय सुंदर उपक्रम गेली 5 वर्षापासून चालू केलेला आहे. आणि त्यांना साथ करणारे आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी सर यांच्या देखील चरणावरती मी नतमस्तक होतो. तसेच दुसरे उपप्राचार्य भागवत यादव सर यांच्या देखील चरणावरती मी नतमस्तक होतो. तसेच प्राध्यापक दत्तू शेंडे सर, तसेच प्राध्यापक विष्णू मस्के सर, तसेच प्राध्यापक केतमाळी सर, प्राध्यापक दळवी सर आणि आमचे पाहुणे अतिशय जिवलग मित्र प्राध्यापक रामकाळे सर या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. या कीर्तनरूपी सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे माझे जिवलग मित्र भैरववाडीचे सरपंच अतिशय प्रेम ज्यांचं माझ्यावरती आहे असे भाऊसाहेब तोरडमल यांचं देखील मी ऋण व्यक्त करतो, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे कापरेवरून आलेले सर्व श्रोते सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. यामध्ये आमचे बंधू कृषी सहाय्यक मुळे साहेब असतील, आमचे पुतणे सिद्धनाथ मुळे आहेत, तसेच दत्तात्रय दिवटे राजू मेन्स पार्लरचे सर्वे स्वरा राजेंद्र थोरात आहेत, तसेच हरिभक्तपरायण ज्ञानदेव वांगडे साहेब आहेत. विशेष म्हणजे नरवडे बाप्पू देखील आज आलेले आहेत, त्यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होतो. आणि सुंदर अशी जे व्हिडिओ शूटिंग आहे असे आमचे शेजारील गावचे जिवलग मित्र बिटगर महाराज यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होतो. महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, श्रोते तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती,
म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल केली. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे असे आमच्या कापरेवाडी गावचे सुपुत्र नानासाहेब धनवडे यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होतो. आणि आज या कीर्तन रूपी सेवेला जे साथ करणारे आहेत ते दिग्गज आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपल्या कर्जत तालुक्याचे भूषण युवा कीर्तनकार तसेच गायन सम्राट विजयजी सकट सर यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जे हार्मोनियमला साथ करत आहेत ते सर आहेत विद्यार्थ्यांची. गायन क्षेत्रामध्ये जे गायन सम्राट आहेत त्यांच्याकडनं विद्यार्थी घडत आहेत असे आमचे कचरे सर मंगेश कचरे सर यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आत्ता ज्यांनी सुंदर असा पकवाज वाजवला आदित्य महाराज गांधी सुंदर पकवाज आहे यांना देखील वंदन करतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. लखन महाराज यांचं देखील करून व्यक्त करतो. राम लखन हे रात्री पण होते राम लखन विनेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आमच्या गावच्या कापरेवाडी गावचे भूषण ज्यांच्या कर्जत तालुक्यामध्ये पिंगळा गायक असं फेमस नाव आहे गायन सम्राट नवनाथ महाराज मंडिक यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तसेच दुसरे आमचे जीवलग मित्र गायन सम्राट तुलसीदास महाराज गायकवाड अतिशय सुंदर गायन आहे कर्जत तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे. आणि आमच्या सर्वांचे जीवलग मित्र ॲडव्होकेट संजीवन महाराज गायकवाड भारत पब्लिक सरकार नोटरी यांचं देखील स्वागत करतो. तसेच दुसरे आवाजाचे जादूगर युवा कीर्तनकार देवकाते महाराज संतोषजी महाराज देवकाते यांचं देखील ऋण व्यक्त करतो. आणि या मंचावर बसणारे सर्वच विद्यार्थी आहेत तसेच अतिशय गुणी कलाकार आहेत. आणि हे जे टाळकरी उभा आहेत ते आमचे जीवलग मित्र गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था रेकोरी संदीपजी महाराज तनपुरे यांचे ते विद्यार्थी आहेत. या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय यांचा 4 चरणांचा अभंग असून नामदेवराय त्या परमात्म्याच्या दारात उभा राहिल्याच्या नंतर आपल्याला परमात्म्याकडून काय मागतात याचं सविस्तर चिंतन या अभंगामध्ये करतात. विठ्ठल वरुण राजाला सुद्धा राहू नाही एवढा हा उपक्रम अतिशय सुंदर सोहळा चाललेला आहे. म्हणून वरुण राजा सुद्धा आगमन झालं आहे. सर काय हरकत नाही, सर्वांना पावसाची गरज आहे म्हणून पावसाचं देखील आपण स्वागत करू. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. या विश्वामध्ये जे नेहमी मागत राहतात मागतात त्याला मनुष्य म्हणतात. आणि जे कधीही काहीच मागत नाही त्यांना संत म्हणतात. आणि नेहमी जो देत राहतो त्याला परमेश्वर म्हणतात. मग आपण सर्वसाधारण जे मनुष्य जीव आहात काही ना काही त्या परमात्म्याकडे मागणी करत असतो. काय मागतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण हे नाशिवंत आहे. कारण या विश्वामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जायचा आहे. म्हणून आपले हित कशामध्ये घडल हे परमात्म्याकडे मागितलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवाकडे गेल्याच्या नंतर दुसरं तिसरं काही मागू नका, तर त्या परमात्म्याची चरण सेवा मागा. आपण देवाकडे गेल्यानंतर आपल्या या भौतिक संसारातच मागतो. मला खूप संपत्ती मिळू दे, बंगला माझ्याकडे मोठा बंगला मला मिळू दे, अशा ज्या भौतिक आपल्या गरजा आहेत त्या गरजेतच आपण मागतो. परंतु ज्या गोष्टीमुळे आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे.
देवाने हा अनमोल किमतीचा नरदेह दिलेला आहे ना, तो कशासाठी दिलेला आहे तर देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा आपल्याला सुंदर नरदेह जो दिलेला आहे तो केवळ आणि केवळ त्या परमात्म्याचं नामस्मरण चिंतन भक्ती सेवा साधना करण्यासाठी दिलेला आहे. परंतु आपण तसं करत नाही, कारण मृत्यू लोकामध्ये एक आणि एकच असा प्राणी आहे की त्याला परमात्म्यानं सर्व अगदी भरभरून दिलेलं आहे. दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीशी नारायण नासे जीवपान भवरो. सुंदर सुंदर इंद्रिय दिले आहेत, हात पाय कान नाक डोळे कशासाठी दिले आहेत तर त्या परमात्म्याचे चिंतन सेवा भक्ती साधना याच्यासाठी दिले आहेत. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी नाम अमर है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. घेई घेई माझे शाम का दर्शन किया करे, ऐसी शिव जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख है वो जो
हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से शोभा नहीं है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। सुंदर सुंदर प्रमाण दिलं आहे। घेई घेई माझे वाची आणि गोड नाम विठोबाचे। मग नामदेव महाराज त्या परमात्म्याचं चरणच का मागतात? कारण भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा। या विश्वामध्ये पापाचं हरण जर कोण करत असेल तर अनेक प्रकारच्या त्या गंगा नदी आहे, भीमा नदी आहे, चंद्रभागा आहे, कावेरी आहे, गोदावरी आहे। वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा। दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही ब्रह्मपुरी। नुसतं मुखाने गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपल्यामधील दोष पाप निघून जातात। गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर देखील पाप दोष निघून जातात आणि हे गंगा त्या परमात्म्याच्या चरणामधून निर्माण होते। म्हणून नामदेवराय म्हणतात की हे देवा तुझं चरणच मला पाहिजे। मग आणखी तुझं चरण का पाहिजे? तर त्रेताल युगामध्ये गौतम ऋषीच्या पत्नीला आपल्या पतीच्या शापामुळे दगड व्हावं लागलं। मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते त्यावेळेस त्या गौतम ऋषीच्या आश्रमात गेल्याच्या नंतर आश्रमातून चालता चालताना त्या प्रभूचा पाय त्या दगडाला लागतो आणि काय आश्चर्य, त्या दगडाची एक स्त्री तयार होते। जर प्रभू तुझ्या चरणानं एखाद्या दगडाची स्त्री तयार होत असेल तर मला दुसरं तिसरं काय नको, तुझं चरणच पाहिजे। म्हणून चरण मागतात। आणखी चरण का मागतात? ज्या वेळेस नामदेवराय आणि परमात्म्याचं संभाषण चालू आहे, कारण नामदेवराय हे परमात्म्याचे अगदी लाडके भक्त होते। मग नामदेवराय म्हणतात, हे देवा तुला जगात काय प्रिय आहे? परमात्मा म्हणतात माझी पत्नी प्रिय आहे। मग देवा तुझी पत्नी जर तुला प्रिय आहे तर तुझी पत्नी एखाद्याने उचलल्याच्या नंतर तुला काय वाटेल? परमात्मा म्हणतात काय बोलतोस नामदेवा? अरे मी या जगाचा मालक आहे, माझ्या पत्नीला कोणी नेऊ शकत? माझ्या पत्नीचं अपहरण कोण करू शकत? नामदेवराव म्हणतात असंच आहे, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं, मोठ्याचं जागता आणि गरिबाचं उघडं पाडता। त्रेताल युगामध्ये तुमच्या पत्नीचं अपहरण नाही का केलं रावणाने? प्रभू म्हणतात केलं। मग ज्या वेळेस त्या सीता मातेचं अपहरण केलं त्यावेळेस तुम्हाला अतिशय त्या रावणाचा राग आला। तुम्ही 18 बंधू वानर जमा केले, त्या समुद्रावरती सेतू बांधला आणि त्या रावणावर घनघोर युद्ध सुरू केलं। परंतु युद्ध चालू असताना अशी घटना घडली की त्या लंकेमध्ये देखील एक रामभक्त होता आणि तो रामभक्त दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांना ज्ञात आहे तो रावणाचाच भाऊ होता। ज्या वेळेस युद्ध चालू आहे त्यावेळेस तो विभीषण हनुमंतरायाकडे येतो आणि हनुमंतरायाला म्हणतो, हनुमंतराया मला पार्टी बदलायची। आता पण आपल्या कर्जत तालुक्यात खूप पार्टीची बदला चालू परदेश सर, तसंच त्या काळापासूनच हे पार्ट्या बदलण्यात आलेलं आहे। विभीषण म्हणतो हनुमंतराया मला तुमच्या पार्टीमध्ये यायचंय। हनुमंतराय म्हणतात काय हरकत नाही, आम्हाला आमच्या पार्टीत यायला काहीच लागत नाही, कुठल्याच प्रकारचे खोके लागत नाहीत, काय लागत नाही। मग विभीषण ज्यावेळेस विचारतो काय लागतं हनुमंतराय म्हणतात तू पार्टीत यायचं आणि तुझं मस्तक फक्त माझ्या प्रभूच्या चरणावरती ठेवायचं, बस प्रभू आमचं सगळं विसरून जातात। पण विभीषण म्हणतो अरे हनुमंतराया तुला माहित नाही का मी कोण आहे? ज्यांच्या पत्नीचं अपहरण रावणाने केलं त्याचा सक्का भाऊ आहे रे मी, मला तो परमात्मा स्वीकारेल का? हनुमंतराय म्हणतात काळजीच करू नको। हनुमंतराय असं त्याला हाताला धरतात, सगळे वानर समोर बसलेले आहेत, प्रभू रामचंद्र डोके इतकी एक शीळ आहे त्याच्यावरती बसलेले आहेत, लक्ष्मण दादा खांद्या इतकी एक शीळ आहे त्याच्यावरती बसलेले आहेत। हनुमंतराय त्या वानरांना सांगतात आम्हाला जायला रस्ता द्या आणि दोन्ही वानरांच्या त्या गर्दीमधून हनुमंतराय प्रभू रामचंद्राकडे येतात।
मी सांगतो चरण सेवा का मागायची हे लक्षात राहा. समोर आल्याच्या नंतर हनुमंतरायांनी मंत्र सांगितला होता की काय करायचं. प्रभू रामचंद्राला पाहताच विभीषण हनुमंतरायाचा हात सोडतो आणि आपलं चरण आपलं मस्तक त्या प्रभूच्या चरणावरती ठेवतो आणि प्रभूला साष्टांग नमस्कार करतो. ह्याच वेळेस प्रभू रामचंद्र शेजारी लक्ष्मण दादा बसले असतात. लक्ष्मण दादा म्हणतात उठ 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 उठ. कुणाला म्हणतात? तुमच्या आमच्यासारख्याचा भाऊ नव्हता, साक्षात त्या परमात्म्याचा तो लक्ष्मण दादा भाऊ होता. ज्या लक्ष्मणानं आपल्या भावासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. एवढंच नाही, राजगादीचा त्याग केला आणि 14 वर्ष अखंड उपवासी राहून आपल्या भावाला छत्रछाया धरली तो लक्ष्मण दादा. आणि त्याला प्रभू काय म्हणतात? लक्ष्मण होत. लक्ष्मण दादाला आश्चर्य वाटतं, विभीषणाला देखील आश्चर्य वाटतं आणि त्या लक्ष्मणाला उठून त्याच्या जागेवर विभीषणाला बसवतात. मग एवढी ताकद कशाची, एवढं सामर्थ्य कशाचं आहे? नामदेवरायाला ते परमात्मा म्हणतात, हे नामदेवराया, माझी पत्नी मला सगळ्यात आवडते रे, पण माझ्या पत्नीपेक्षा माझा भाऊ मला जास्त आवडतो. पण जर एखादा भक्त माझ्या चरणावरती नतमस्तक होत असेल ना, तर माझ्या भावापेक्षा मला तो आवडतो. हेच आपण त्याच्या पाहिजे. देवा नामदेवराय म्हणतात, हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित. चरणाची सेवा मागतात. का मागतात? तुमच्या समोर मी 2-3 दृष्टांत सांगते. असे 200 मागणीवर जे मागणी केली आहे त्या संतांनी 200-250 कारण आहेत की चरण सेवा का प्रभूची संत मागतात. सज्जन हो, मायबाप हो, रामायण आपण भावाशी कसं वागलं पाहिजे हे शिकवतं. तसंच रामायण आपण आपल्या आईशी कसं वागलं पाहिजे हे शिकवतं. रामायण आपल्या पत्नीशी कसं वागलं पाहिजे हे शिकवतं. रामायण बंधुप्रेम शिकवतं. रामायण माता पित्याचं प्रेम शिकवतं. ज्या वेळेस
कैकेयी मातेने जे 2 वर मागितले होते ते कैकेयी माता दशरथ राजाला वर मागते की एका वरानं माझ्या भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. लक्ष देऊ ऐका. प्रभू रामचंद्राला ज्यावेळेस ही गोष्ट माहिती होती, प्रभू रामचंद्र आपले राजाची वस्त्र सर्वी काढतात आणि वल्कले धारण करतात. त्या अयोध्येमध्ये अगदी आनंदाचं वातावरण होतं. गुढ्या उभारलेल्या होत्या. सर्वांना आनंद होता. जिकडे तिकडे सुखाचं वातावरण होतं. परंतु ज्यावेळेस कैकेयीने हे 2 वर मागितले त्यावेळेस वातावरण बदलून गेलं. आता राम वनवासाला जाणार आहे हे कैकेयी मातेला माहितीये, दशरथ राजाला माहितीये, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण दादाला माहितीये, उर्मिलेला माहितीये, सर्व जनतेला माहितीये. पण एक व्यक्तिमत्व असं होतं की त्या व्यक्तीला माहिती नव्हतं की रामप्रभू आता वनवासाला जाणार आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे रामप्रभूच्या आहे कौशल्य माता. इकडे कौशल्य मातेचा आनंदाला पारावर राहिलेला नाही. कौशल्य माता गुलाबाचा हार तयार करत होत्या. उद्या माझा प्रभू गादीवरती बसणार आहे, माझा राघव उद्या गादीवरती बसणार आहे, उद्या माझ्या राघवाची हत्तीवरनं मिरवणूक आहे, 2 ताशा यांच्या गजरात माझ्या राघवाची मिरवणूक निघणार आहे. अतिशय आनंदामध्ये ती माता आनंद व्यक्त करत आहे. आणि अशा अवस्थेत प्रभू रामचंद्र वल्कल धारण करून कौशल्य मातेसमोर उभा राहतात. प्रभू रामचंद्राला या अवस्थेत पाहिल्याच्या नंतर कौशल्य मातेचा अतिशय आश्चर्यचकित होतात माता. आणि रामप्रभू म्हणतात, हे राघवा, तू काय पदार्पण केलं आहे, काय कपडे असे का घातलेले आहे तू वस्त्र. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे मा ऐक ना मा. कौशल्य माता म्हणतात, काय झालं राघवा. मा ऐक ना, एक घटना घडलेली आहे आपल्या अयोध्येमध्ये. कौशल्य माता म्हणतात, काय घडलेले आहे. अरे मी उद्या तुझी मिरवणूक आहे, तुला हत्तीवरून मिरवणार आहेत, तू उद्या गादीवरती बसणार आहेत अयोध्येच्या. मी हा गुलाबाचा हार तयार करत आहे तुझ्यासाठी. मग तू हे काय सांगत आहेस. मा ऐक ना, हे घटना घडली आहे. काय घडलेलं राघवा. काही नाही मा, अयोध्येचं राज्य छोटं आहे. मग काय झालं छोटं आहे. मग माझा भाऊ भरत छोटा आहे ना. कौशल्य माता म्हणतात, छोटा आहे, पुढं काय. मा बाबांनी अयोध्येचं राज्य भरताला द्या असं म्हणून सांगितलेलं आहे. कारण अयोध्येचं राज्य छोटं आहे आणि भरत ही माझा छोटा भाऊ आहे. मग अयोध्येचं राज्य भरताला द्या असं बाबांनी सांगितलेलं आहे. कौशल्य माता म्हणते, ठीक आहे, मी भरतासाठी सुद्धा दुसरा गुलाबाचा हार तयार करते. ऐक ना मा, आणखीन एक घटना घडली आहे. आता कौशल्य माता म्हणतात, काय घडली. दुसरी घटना काय घडली राघवा. ऐक ना मा, काय प्रेम आहे बोलण्यात, काय मातेला समजून सांगण्याची युक्ती आहे. ऐक ना मा, वनवासाचं राज्य खूप मोठे, वनवासाचं राज्य परदेशी सर खूप मोठे, ते बाबांनी माझ्यासाठी दिले आहे. मग मात्र कौशल्याच्या हातातून तो हार खाली पडतो. त्या कौशल्य मातेच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागतात आणि माता रडायला लागते. माता म्हणते, हे राघवा, तुला कोणामुळे वनवासाला जावं लागते रे. राजा दशरथामुळे जावं लागतंय. प्रभू रामचंद्र म्हणतात, नाही मा. मग कैकेयी मातेमुळे जावं लागते का. नाही मा. मग तू वनवासाला का जात आहेस. ऐक ना मा, या वनामध्ये एक माझी मा आहे, तिथे देखील माझी एक आई आहे आणि ती माझी अनेक जन्मापासून वाट पाहत आहे. तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण माझ्या जन्माच्या अगोदर एक आई आहे, ती वनामध्ये माझी वाट पाहत आहे. कौशल्य मातेला आश्चर्य वाटते. अरे तू आईला आई म्हणत नाहीस, मी का तुझी मावशी आहे का, तुझी आत्या आहे का. मी तुझी आई आहे ना. आई आहेस मा, पण वनामध्ये देखील एक माझी आई आहे आणि ती माझी अनेक जन्मापासून वाट पाहत आहे. तिचं नाव आहे शबरी माता. आणि ती माता, त्या मातेने माझा अखंड सेवा केलेली आहे. माझ्या चरणाची सेवा मला पाहिजे नाही तरी देखील ती दररोज मला माझं पूजन करत आहे माझ्या चरणाचं आणि माझी वाट पाहत आहे. आश्रमात या
कधी रेशील हे माझी साधना रामा रघुनंदना रामा रघुनंदना मीन अहिल्या सावित्री मीन अहिल्या सावित्री मीन जानकी राजकुमारी दिनरान की वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन हे माझी साधना त्याची देवापै मागत चरण सेवा खंडित. त्या चरणामध्ये परमात्म्याची एवढी ताकद आहे. नामदेव महाराज त्या परमात्म्याच्या मंदिरामध्ये दररोज कीर्तन करायचे. पण एका दिवशी मात्र नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायचे. मग ज्या वेळेस नामदेवराय वाळवंटात कीर्तन करतात त्यावेळेस त्या प्रभूला मंदिरात राहत नाही. प्रभू देखील त्या वाळवंटात येतात. कारण नामदेव कीर्तन करी ते पुढे देवनाचे पांडुरंग. ज्या वेळेस पांडुरंग परमात्मा वाळवंटात येतात आणि कीर्तनामध्ये दंग होतात त्यावेळेस साक्षात महावैष्णव ज्ञानोबराय अभंग म्हणण्यासाठी असतात त्या कीर्तनामध्ये. आणि मग परमात्मा नामदेवरायला म्हणतात, अरे हे नामा तू मंदिरात तर मला काहीच मागत नाही. मग आता मी तुझ्यासाठी इथं वाळवंटात आलो आहे, आता तरी मला काहीतरी माग. कारण मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेला रोकडे मनोरथ. परमात्मा हा संताकडे ह्या दृष्टीने बघत असतो की संतांनी माझ्याकडे काहीतरी मागावं. परंतु संत काय म्हणतात, काही मागणे ह्याची आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. किंवा सात्विक संत असतात ते हेच मागतात, तुझा विसर न होवा फक्त आणि फक्त तुझे गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. अरे ना मग काहीतरी माग. ज्या वेळेस प्रभू गहिवरतात त्यावेळेस नामदेवराय ज्या काही गोष्टी मागतात त्या अभंगाच्या दुसऱ्याच वास द्यावा पंढरीचा 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 वास द्यावा पंढरीचा
येतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हरी आणि हरीचे दास. पण हरी कोणाला म्हणायचं? हरी म्हणजे जो आपल्या पापाचं हरण करतो त्याचं नाव हरी. हरी म्हणजे जो आपलं चित्त हरवतो त्याचं नाव हरी. आणि हरी म्हणजे जो आपलं कर्म हिरावून घेतो त्याचं नाव हरी. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील नया शिक्षण मात्रे किंवा हरीने माझे हरिण चित्त भार वित्त विसरले आणि तुका म्हणे हरी काही ओढले. हरिदास कोणाला माहिती म्हणायचं? हरिदास म्हणजे संत साधू. मग भगवान परमात्मा गीतेमध्ये आपल्या अर्जुनाला उपदेश करताना प्रत्येक अध्यायामध्ये संताची लक्षणे सांगतात. निर्माण मोहा जित संगमेचा अध्यात्मनित्य निवृत्त कामः द्वंद्वै विमुक्तात् सुख दुःख सौम्ये गच्छन्ते मोडा पदमव्ययन्त अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणेव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः मयि अर्पित मनोबुद्धिः यो भक्तः मे प्रियः. हे सर्व संतांची लक्षणे आहेत. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिताः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित् अनिकेत स्थिरमते भक्षिमान्य प्रियः. ही सर्व लक्षणे आहेत ना की भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात. समशत्रोचे मित्रच. शत्रू जरी आपल्याकडे आला तरी तेवढंच प्रेम करतात आणि मित्र आला तरी तेवढंच प्रेम करतात. संताकडे समत्व असतं महाराज. सोपं करून सांगतो. जो खांडावळ्या घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकच सावली वृक्ष दिले ज्ञानोबा म्हणतात. ज्यानं झाड लावलं ज्याला पाणी घातलं त्यालाही ते झाड फळं आणि फुलं देतं. आणि जो कोरड घेऊन फांद्या तोडायला गेला त्याला देखील फळं आणि फुलं देतं. जसं झाडामध्ये समत्व असतं तसं संतांमध्ये असतं. जो का इश्क नंडू पाळी त्याशी गोडू गाळी त्याशी कडू लोहेची जेवी. इश्क नंडू म्हणजे ऊस. ज्याने ऊस लावला त्याला तो गोड लागतो आणि ज्याने गाळा त्याला कडू लागतो का? गोडच लागतो. तसं संत असतात. म्हणून अशा संतांचा मला सहवास घडवून दे आणि पंढरीमध्ये मला वास असू दे. कारण जसं वरती वैकुंठ आहे तसं परमात्म्याने संतांच्या आग्रह खातर त्या मृत्यूलोकामध्ये भूवैकुंठ निर्माण केले ते म्हणजे पंढरपूर. म्हणून वास द्यावा पंढरीचा. मग आणखीन काय तर जन्म मला कुठल्याही कुळामध्ये आला. कुठल्याही यावं. हिंदू मराठा मुसलमान माळी चांभार सुतार लोहार कुठल्याही कुळामध्ये जरी जन्म आला तरी मला तुझी भक्ती आणि भक्तीच घडली पाहिजे. तुझ्या भक्तीपासून मी दुरावला नाही पाहिजे. त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात जन्म घेता भल त्यायाती ओ देहो घेता भल त्यायाती हो जन्म घेता भल त्यायाती हो जन्म घेता जन्म घेता भल त्यायाती जन्म घेता भल त्यायाती
सोहळा एवढा सुंदर चाललेला आहे की वरुण राजाने देखील राहावं. पण वरुण राजाची तर सर्वांनाच गरज आहे. कीर्तन पुन्हा होईल परंतु पाऊस गेल्यावर येत नाही. म्हणून पावसासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. काही हरकत नाही. कीर्तन आपलं जोरात पाऊस आला तर आता बंद करू. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, जन्म हो का भरते याती परी मी न चुके हरिभक्ती. कुठल्याही कुळामध्ये जन्म माझा जरी झाला तरी मला हरीची भक्ती चुकू नये असं त्या परमात्म्याकडे मागणं करतात. आणि मग अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज काय सांगतात की नामा म्हणे कमलापती आणि हेच द्यावे पुढता पुढत. नामा हरिदास
शेवटच्या चरणात नामदेवराया सांगतात, नामा मने कमळापती. तर परमेश्वराकडे विनंती करतात, हेची द्यावे पुरता पुढती. पुरता पुढती म्हणजे काय, की तुझ्या चरणाची मला जागा द्यावी. तसंच पंढरीशी वास द्यावा पंढरीचा, पंढरीमध्ये मला जन्म मिळावा. तसेच हरिदासांची भेट व्हावी, सदा संग हरिदासांचा. त्याचप्रमाणे कुठल्याही कुळामध्ये जन्म झाला तरी मला तुझीच भक्ती घडावी, जन्मजन्मांतरी मला तुझीच भक्ती घडावी. गेली 5 वर्ष झालं आपल्या या कॉलेजचे सर्व प्राचार्य वंदनीय आदरणीय संजयजी नगरकर सर यांनी अतिशय सुंदर उपक्रम या कॉलेजमध्ये या उपक्रमाची निर्मिती केली आहे. कारण असा उपक्रम संपूर्ण देशात कुठंच नसणार आहे. ज्या वेळेस ज्ञानाला अध्यात्माची जोड मिळते त्याच वेळेस त्या जीवाची उन्नती होते आणि त्या जीवाला मोक्षाची प्राप्ती होते. फक्त ज्ञान नसेल तर तो जीव मोक्षाच्या प्राप्तीला प्राप्त ठरू शकत नाही. ज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तरच तो जीव मोक्षाच्या प्राप्तीला प्राप्त होतो. मग विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की आपण आपल्या गुरुची सेवा करा, गुरुचा आदर करा. कारण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही प्रवृत्ती. जसं माता आणि पिता आपले गुरु असतात तसेच विद्यालयातील जे शिक्षक असतात ते देखील आपले गुरुच असतात. प्रत्येकाने आपल्या गुरुचा आदर केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कला वाणिज्य सायन्स कुठल्याही क्षेत्रात जरी असला तरी त्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रातील अभ्यास सुंदररित्या करून त्या क्षेत्रामध्ये उन्नती प्राप्त करणं, यश प्राप्त करणं हाच त्याचा खरा परमार्थ. नाव म्हण ना पिंगळा म्हण शेवट झाला. सुया घ्या मनी दादा दादा दोन घ्या कोणी कुंकू क्या कोणी कुंकू क्या कोणी
असं होत नसेल वाचिंद्राला नाही केली माझ्या आई बाई आई बाई धन्य धन्य शिवशंकर काळ्या रात्री होतं तिच्या रूपाचं अशी सजगली मुसलमानाची आणि त्या मुलीला आई म्हणाला हॅलो. या कॉलेजमध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब आहे. NCCचा विभाग आहे. या NCC विभागामध्ये या कॉलेजचं मानांकन अतिशय उच्च आहे. कारण या कॉलेजमधून जे विद्यार्थी तयार होतात, या विद्यार्थ्यांनी आपल्या देशामध्ये देशाची सेवा करण्यासाठी अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. आणि आपल्या कर्जत तालुक्याला अभिमान आहे की एवढं मोठं कॉलेज आपल्या या कर्जत तालुक्यामध्ये आहे. कारण आपल्यावरती आपल्या देशाचं देखील ऋण असतं. कारण त्या देशाचे जवान असतात ना, जवान रात्रीचा दिवस करतात, हाडाचं काळं करतात, रक्ताचं पाणी करतात, रात्रंदिवस आपल्या देशाचं संरक्षण करतात. मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर जिसने है वो प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए, हे बेवतन
भारतीय जवानाला झोपायचे तर आपल्या सर्वांची झोप उडून जाईल. म्हणून आपण आपल्यावर आपल्या देशाचं नाही आपल्या देशावर देखील आपण प्रेम केलं पाहिजे. आणि असे वीर जवान या विद्यालयामध्ये घडतात म्हणून आपल्या सर्वांना त्या कॉलेजचा अभिमान आहे. मला या ठिकाणी कीर्तनरूपी वाक्पुष्प संत सद्गुरू बोधन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये समर्पित करण्याची जी संधी दिली संजय नगरकर सर आपल्या कॉलेजच्या प्राचार्य त्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो. आमच्या कापरेवाडी गावाहून उशिरा आलेले आमचे जीवलग मित्र सर्व दादा शिंदे सर असतील, माऊली कदम, तसेच भैया कदम, बरेच लोक आमच्या गावाहून आले आहेत. कारण या पावसामुळे थोडा कार्यक्रम विस्कळीत झाला सर, पण पाऊस बी पाहिजे. दीपक शेठ शिंदे देखील या बिकट पावसाची परिस्थिती असून सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या देखील चरणावरती मी नतमस्तक होतो. जे योग्य असेल ते माझे गुरुवारी आपल्या कर्जत तालुक्याचे भूषण वैराग्यमूर्ती माझी प्राचार्य अशोक महाराज भोंगाने सर यांचं आहे. तसेच माझे दुसरे गुरुवर्य ज्ञानाई तुकाई गुरुकुल शिक्षण संस्था आष्टी आदिनाथ दानवे गुरुजी यांचेही आहे. आणि जे चुकीचं असेल तर ते माझ्या वाणीचा दोष आहे ते माझे मला परत करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या तसंच संत सद्गुरू बोधन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि पाऊस चालूच आहे म्हणून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की.